हॅलो. एकदा एक शांत कबूतर आणि एक चलाक कावळा एका झाडावर राहत होते. दोघेही वेगवेगळ्या स्वभावाचे. कबूतर शांत, संयमी आणि साधान सरळ, तर कावळा चतुर, खोडकर आणि थोडा हट्टी. एके दिवशी दोघांनाही खूप भूक लागली होती. ते अन्न शोधायला निघाले. कबूतरने एका शेतात धान्याचे दाणे पाहिले आणि थांबून विचार केला, ही जागा शांत आहे, इथेच थांबून थोडे थोडे दाणे खाऊया. पण कावळा म्हणाला, हे काय, इतकं कमी अन्न, मी तर बाजारात जातो, तिथे भलं मोठं अन्न सापडेल. कावळा बाजारात गेला आणि एका दुकानासमोर ठेवलेला गरम वडापाव पाहून त्याने पटकन झडप घातली. पण दुकानदाराने त्याला पाहिलं आणि जोरात ओरडलं. कावळा घाबरून उडाला, पण त्याच्या चोचीला गरम वडापाव लागला होता आणि त्याला जळालं. तो लंगडत झाडावर परत आला आणि पाहतो तर काय, कबूतर शांतपणे बसून दाणे खात होतं आणि पूर्ण तृप्त दिसत होतं. कबूतर हसून म्हणालं, थोडकं पण शांततेने घेतलेलं अन्न हे जास्त समाधान देतं. कावळ्याने मान हलवली आणि कबूतरच्या शेजारी बसून त्याच्यासोबत दाणे खाल्ले. शिकवण: अति हाव व अनावश्यक घाई न करता संयमाने व विचारपूर्वक वागणे नेहमीच फायदेशीर ठरते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट नक्की